नमस्कार. यशोज्ञान फाउंडेशन अंतर्गत विवेकानंद अभ्यासिका व सक्सेस गायडन्स पॉईंटच्या या ऑनलाईन चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. चला पहा मित्रांनो, आज आपण रिझनिंगमधला नवीन घटक आपण सुरुवात करतोय आणि घटक फार महत्त्वाचा आहे. ठीक आहे, ओके. बरेचसे प्रश्न त्या घटकावर असतात. ती म्हणजे कोणती पण परीक्षा असो, UPSC असो, MPSC असो, SSC असो, बँक असो, रेल्वे असो, पोलीस भरती असो, इवन ग्रामसेवक असो किंवा पोलीस पाटील असो. ठीक आहे, ओके. कारण की आपल्या या क्लासमध्ये जे काही शिकवलं जाते ते खालच्या स्तरापासून तर वरच्या स्तरापर्यंत म्हणजे क्लास 4 ते क्लास 1 पर्यंत सर्वच परीक्षेला कामी येणारं उपयुक्त मटेरियल तुम्हाला या चॅनलवर मिळत असते, या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मिळत असते. ठीक आहे, ओके. चला मग त्या घटकाचं नाव आहे, ठीक आहे, ओके, व्हेन डायग्राम. ओके. आता ऐकलं भरपूर असेल तुम्ही व्हेन डायग्राम बद्दल. ठीक आहे, ओके. आणि डोक्यामध्ये अनेक हे असेल की सर कठीण असते. सर्वात सोपा घटक आहे व्हेन डायग्राम. UPSC, MPSC, SSC, रेल्वे, बँक, CTET, TET, टेट, नवोदया, त्यानंतर NDA, पोलीस, आरोग्य, सरळ सेवा तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षेला उपयुक्त वर्बल रिझनिंग या विषयातला महत्त्वाचा घटक आहे ते व्हेन डायग्राम. ओके. चला आपण सुरुवात करूया व्हेन डायग्रामला. बघा, लक्षात घ्या, व्हेन डायग्राम. व्हेन डायग्राम मधला आता मी तुम्हाला या ठिकाणी 9 प्रकारचे डायग्राम सांगणार आहोत. किती प्रकारचे? 9 प्रकारच्या. त्या 9 प्रकारचे जर डायग्राम तुम्हाला समजल्या तर याच्यानंतर येणारा जो घटक आहे आपला, ठीक आहे, ओके, स्टेटमेंट अँड डायग्राम, आणि त्याच्यानंतर येणारा घटक जो आहे तो आहे तर्क व अनुमान, ज्याला आपण सिलोइझम अँड स्टेटमेंट म्हणतो. हे तीनही घटक तुमचे या 9 डायग्रामवर आधारित आहेत. चांगल्या प्रकारे समजून घ्या मित्रांनो. बघा, लक्षात घ्या, तुम्हाला कुठेच पूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला एवढ्या सोप्या पद्धतीने कुठेच तुम्हाला शिकायला मिळणार नाही. त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे समजून घ्या. बघा, लक्षात घ्या, कशा प्रकारे आहेत, काय आहेत, कसं करायचं, काय करायचं समजून घ्या. बघा, दिलेल्या 3 घटकांमध्ये एक घटक दुसऱ्या घटकात पूर्णपणे समाविष्ट होत असेल व हे दोन्ही घटक तिसऱ्या घटकात समाविष्ट होत असेल तर. आता घटक दिले आहेत 3. नंबर 1 आहे जळगाव, दुसरा घटक आहे महाराष्ट्र, तिसरा घटक आहे भारत. ठीक आहे, ओके. थोडंफार जनरल नॉलेज चांगलं असावं. आता काय, जळगाव, महाराष्ट्र, भारत या तिघांचाही आपल्याला संबंध वर्तुळाच्या माध्यमातून म्हणजे व्हेन डायग्रामच्या माध्यमातून दाखवायचा आहे. ठीक आहे, ओके. बघा, सांगा बरं याच्यातला सर्वात छोटा घटक कोणता असेल? जळगाव लहान असेल, महाराष्ट्र लहान आहे की भारत लहान आहे? सर, जळगाव लहान आहे. बरोबर आहे. मग जो लहान आहे त्याचा सर्कल छोटावाला घ्यायचा. हा सर्कल जळगावचा. कशाचा? जळगाव. ओके. हे झालं जळगावचं सर्कल. कशा सर्कल? जळगाव. ओके. 1 मिनिट बघा, लक्षात घ्या, या साईडला घेऊ आपण थोडंसं, कारण इकडे आपल्याला स्टेटमेंट बनवायचे आहे म्हणून. ठीक आहे, ओके. हा सर्कल झाला कशाचा? जळगावचा सर्कल. जळगाव. ओके. मग आता जळगाव झाला सर्वात छोटा. जळगावपेक्षा मोठा कोण आहे याच्यात? सर, महाराष्ट्र. यस, महाराष्ट्र. मग मोठा सर्कल झाला महाराष्ट्राचा. महाराष्ट्र हा झाला मोठा. ओके. जळगावपेक्षा मोठा महाराष्ट्र. मग महाराष्ट्रापेक्षा मोठा कोण आहे? भारत. यस सर, सर्वात मोठा आहे भारत. ठीक आहे, ओके. इंडिया ज्याला आपण म्हणतो, भारत सर्वात मोठा. ठीक आहे, ओके. आता बघा, लक्षात घ्या, काय म्हटलं, जेव्हा एक घटक दुसऱ्या घटकात पूर्णपणे समाविष्ट असतो, म्हणजे जळगाव पूर्णपणे समाविष्ट कशात? महाराष्ट्रात. त्यानंतर हे दोनही घटक जळगाव आणि महाराष्ट्र तिसऱ्या घटकात पूर्णपणे समाविष्ट असतात, म्हणजे जळगाव आणि महाराष्ट्राचा पूर्णपणे संबंध कोणाशी? भारताशी आहे. ओके. ठीक आहे, ओके. त्यानंतर बघा, लक्षात घ्या, जळगावचा संबंध पूर्णपणे महाराष्ट्राशी, महाराष्ट्र संबंध पूर्णपणे भारताशी आहेत. सेल्फ फॅन. ठीक आहे, ओके. तर बघा, लक्षात घ्या, आता याच्यात काय करायचं आपण? जळगाव होता छोटा सर्कल, त्याच्यापेक्षा मोठा आहेत महाराष्ट्र, त्याच्यापेक्षा मोठा आहेत भारत. ठीक आहे, ओके. मग त्याच्यामध्ये आपण स्टेटमेंट बनवू. स्टेटमेंट इथंच आपण बनवून घेऊ, बनवता आले पाहिजे. ठीक आहे, ओके. मग आता एक तुम्हाला रामबाण उपाय सांगतो, एक कान मंत्र देतो. जेव्हा आतून बाहेर जात असतो तेव्हा सर्व या स्टेटमेंटचं बनवायचं, सर्वनी बनवायचं. आता मला सांगा, सर्व जळगाव महाराष्ट्रात आहे की नाही आहेत? का काही जळगाव महाराष्ट्रात आहेत? नाही सर, सर्वच जळगाव महाराष्ट्रात आहे. यस, पहिलं स्टेटमेंट बनलं सर्व जळगाव. मी शॉर्टकट लिहितो, सर्व जळगाव काय आहेत? महाराष्ट्र आहे. सर्व जळगाव महाराष्ट्र आहेत. सर्व जळगाव महाराष्ट्र. दुसरं, आता जळगाव पूर्ण जळगाव महाराष्ट्रात आहेत तर पूर्ण जळगाव भारतात येईल का? हो सर, सर्व जळगाव कशात आहेत? भारतात आहेत. भारत आहे. सर्व जळगाव भारत आहेत. दुसरं स्टेटमेंट. त्यानंतर तिसरं, आता सर्व जळगाव महाराष्ट्रात होतं, सर्व जळगाव भारतात आहेत. बरं, महाराष्ट्र भारतात आहेत का? हो सर, सर्व महाराष्ट्र
कशात आहेत? भारतात आहेत. सर्व महाराष्ट्र कशात आहेत? भारत आहे. ठीक आहे, ओके. म्हणजे 3 स्टेटमेंट कशाचे बनले? सर्वचे बनले. सर्व जळगाव महाराष्ट्र आहेत, सर्व जळगाव भारत आहेत, सर्व महाराष्ट्र भारत आहेत. ओके. आता आतून जाताना सर्वने जायचं. आता एक काम करू, बाहेरून आत येऊ. बाहेरून आत येताना आता मला सांगा, भारताचा संबंध महाराष्ट्राशी जोडायचा आहे. सर्वच भारत महाराष्ट्र आहे की काही भारत महाराष्ट्र आहेत? सर काही भारत महाराष्ट्र आहे, बरोबर आहे. बाहेरून आत येताना काही नाही यायचं. काही महाराष्ट्र काय आहेत? भारत आहे. भारत आहे. काही महाराष्ट्र भारत आहेत. 4थं स्टेटमेंट. 5वं, बरं काही काही महाराष्ट्र नाहीत. ठीक आहे, ओके. काही भारत महाराष्ट्र आहेत. काही भारत काय आहेत? महाराष्ट्र आहेत. काही भारत महाराष्ट्र आहेत. बरं काही भारत महाराष्ट्र आहेत. बरं भारताचा वर्धेशी संबंध सोडू. सर्वच भारत वर्धा आहे की काही भारत वर्धा आहे? सर काही भारत वर्धा आहे, बरोबर आहे. वर्धा नाही सॉरी, इथे काय आहे? जळगाव. हां, मी वर्धा म्हणून राहिलो. ठीक आहे, ओके. कारण की मी वर्धेचा आहोत, त्याच्यामुळे माझ्या तोंडात वर्धा येते. ठीक आहे, ओके. मग काही भारत काय आहेत? जळगाव आहेत. काही भारत जळगाव आहेत. ओके, काही भारत जळगाव. त्यानंतर नंबर 6. आता भारताचा महाराष्ट्राशी संबंध जोडला, काही भारत महाराष्ट्र होतं. भारताचा जळगावशी संबंध जोडला, काही भारत जळगाव आहेत. आता त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा जळगावशी संबंध जोडू. बाहेरून आत येताना कशाने यायचं? काही नाही यायचं. मग सर्वच महाराष्ट्र जळगाव आहेत की काही महाराष्ट्र जळगाव आहेत? सर काही महाराष्ट्र जळगाव आहेत, बरोबर आहेत. काही महाराष्ट्र काय आहेत? जळगाव आहेत. काही महाराष्ट्र काय आहेत? जळगाव आहेत. ओके, कळलं? ठीक आहे, ओके. म्हणजे 3 सेंटेन्स बनले सर्वचे, 3 सेंटेन्स बनले काहीचे. तुमच्या लक्षात आलं? ज्यावेळेस एक घटक दुसऱ्या घटकामध्ये पूर्णपणे समाविष्ट असतो व या दोन्ही घटकाचा तिसऱ्या घटकात समाविष्ट असतो, त्यावेळेस या प्रकारची डायग्राम बनवायची. एकात एक 3 सर्कल काढायचे आणि त्यांचे हे 6 स्टेटमेंट तयार होतात. 3 होतात सर्वचे, 3 होतात काहीचे. हे झाली पहिली डायग्राम मित्रांनो. आपल्याला अशा किती डायग्राम बनवायचे आहे? 9 डायग्राम पाहायचे आहेत. ही झाली पहिली डायग्राम. नंबर 2